काही दिवसापासून इथे तुम्ही आंदोलन उपोषण करत होते, काय नेमकी मागणी होती आणि कोणत्या मागण्या तुमच्या मान्य? सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी सीताराम गंगावणे, भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष. आमचे उपोषणकर्ते प्रशांत बनसोड हे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही सर्व भाई चंद्रशेखर आझाद, भाई विनयरतन सिंग यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या भीम आर्मीचे कार्यकर्ते आहोत. दीक्षाभूमी इथं सुरू असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंग, भूमिगत पार्किंगचा जो विषय होता, त्या विषयावर आम्ही आमरण उपोषणासाठी बसलो होतो. त्या पार्किंगला आमचा विरोध आहे. त्याच्याच बाजूला 3.5 एकर कॉटन मिल्सची जागा आहे, ती मिळावी ही मागणी 1980 पासून पेंडिंग आहे. वेळोवेळी नितीन गडकरी असतील, शरद पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, ज्या ज्या सत्तेचा पुढारी दीक्षाभूमी इथे येतो तो 2 महिन्याची, 15 दिवसाची, 3 महिन्याची गोष्ट करून निघून जातो. आणि ती काय जागा आजपर्यंत दीक्षाभूमीला मिळालेली नाही. आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की ती जी 3.5 एकर जागा आहे ती दीक्षाभूमीच्या पार्किंगसाठी मिळावं. वेगवेगळ्या देवस्थानाच्या ठिकाणी ज्या प्रकारे तुम्ही जागा त्यांना उपलब्ध करून देता आणि त्याची सुशोभीकरण करता, त्याच पद्धतीने दीक्षाभूमीचं देखील सुशोभीकरण 10-5 एकर जागा दीक्षाभूमीला वाढवून देऊन तिथं ते पार्किंग व्यवस्था करावी अशी आमची मागणी होती. आपण जे कॉटन मिलची जागा म्हटले आहे ते खूप दिवसापासून रेटून पकडलेले आहे, पण अजूनपर्यंत त्यासाठी आंदोलन झालेलं नाही. लोकांनी आंदोलन त्याच्यासाठी करावा आणि पार्किंगचा मुद्दा इझी होईल. आणि वरून ते आरोग्य विभागाची जी जागा आहे त्याची पण मागणी केली होती. मेट्रोला जागा मिळाली पण ते जागा दिली नाही आहे, त्याची पण डिमांड आहे. बघा, हे जे सरकार आहे ते संविधान विरोधी सरकार आहे. गेली 10 वर्षे यांची सत्ता असताना प्रत्येक धम्मप्रवर्तन दिनाला नितीन गडकरी आणि फडणवीस स्टेजवर असतात, फार त्यांच्या देवदेवतांची शपथ घेऊन सांगतात की ही जागा आम्ही देणार आहोत, परंतु दिली नाही. कारण त्या जागेची किंमत होती 600-700 कोटी. त्याच्या बदल्यात त्यांच्या डोक्यात होतं की 200 कोटी देऊन ह्याच जागेत त्यांना डेव्हलपमेंट करून द्यावी, परंतु ती डेव्हलपमेंटच आम्हाला मान्य नाही. सरकारला जर वाटत असेल की ती जागा पैशांनी उपलब्ध करून द्यावे तर आंबेडकरी चळवळीला तसं त्यांनी आवाहन करावं की तुम्ही पैसे द्या, आम्ही त्या जागेचे पैसे देखील द्यायला तयार आहोत, परंतु ते भूमिगत पार्किंग होऊ नये अशी आमची इच्छा आहे. आणि ही जी कॉटन मिलची जागा आहे ती मिळालीच पाहिजे. त्याच्यासाठी ह्या येणाऱ्या काळात भीम आर्मी, खासदार भाई चंद्रशेखर आझाद, भाई विनयरतन सिंग आणि नागपूरच्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व संघटनांना एकत्रित करून त्याचं आंदोलन मोठ्या प्रमाणात करणार आहोत. आणि येणाऱ्या मला वाटतं धम्मप्रवर्तन दिनाच्या आधी ती जागा ताब्यात घेण्याचा विचार आमचा आहे. बरेच लोक ऑल इंडियाच्या बाहेरून येते, पण त्याच्यासाठी तिथं निवासस्थानाची, राहण्याची सोय नाही आहे. तर ते सोय राहण्याची बी बंद पाहिजे अशी काही आपली डिमांड आहे का? नक्कीच. शेगावच्या धर्तीवर शेगाव देवस्थान आहे, तुम्हाला कोणाला माहिती असेल तर नसेल माहीत नाही, तिथं 2,500 एकर सरकारने जागा दिली त्याला. आणि 2,500 एकरवर त्यांनी नुसते तिथं ते राहण्याची भक्तांना सोय केली. आमचं म्हणणे आम्हाला इथं जागा द्या आणि आम्ही अशीच काहीतरी येणाऱ्या लोकांसाठी आमच्या सोयी करू आणि त्याची नॉमिनल जी काही पेमेंट असेल तेही आम्ही सरकार इथं द्यायला तयार आहोत. कारण धम्मप्रवर्तन दिनाच्या दिवशी लाखो अनुयायी आमची तिथे येतात, त्यांची राहण्याची व्यवस्था नसती, तिथं खाण्याची व्यवस्था नसती. त्या पद्धतीने काम करायला पाहिजे. ते दिलं सोडून. आणि पार्किंगची तिथं कधीही अडचण झालेली नाही. मला वाटतं धम्मप्रवर्तन दिनाच्या दिवशी 15 किलोमीटर बाहेरच लोकांना थांबवलं जातं. कुठलीही गाडी दीक्षाभूमीच्या दारात येत नाही. त्यामुळे मला असं वाटत नाही की पार्किंगची कधी अडचण झालेली आहे. पण या सरकारला पार्किंग कुठनं सुचलं हे काय आम्हाला कळत नाही. कारण पार्किंग म्हणजे आमचं सुशोभीकरण नाही आहे दीक्षाभूमीचं. पार्किंगच्या अतिरिक्त आणखी काही तिथे ऑडिटोरियम वगैरे बनणार होतं, आता तो प्रकल्प तर मागे घेणार सरकार, तर काय बरं तिथे ते सौंदर्यीकरण न होण्याचं काय मागचं कारण काय? म्हणजे जागा द्या ना, त्या जागा देऊन तिथं करावं. नाही आहे, फक्त पार्किंगचं काम करतं. ऑडिटोरियम, ओपन थिएटर वगैरे जसं तसंच म्हणणार आहे. आणि अतिरिक्त जागा घेऊन
त्याच्यावर आणखी सुशोभित करण्यासाठी भरण करण्यात यावं, आणखी मोठे मोठे ग्रंथालय बांधता येईल, आणखी वेगवेगळ्या गोष्टी तिथं करता येईल. सर, पत्रकारांनी बऱ्याच वेळेस मुद्दा घेतला होता की बाजीची कॉटन मिलची जागा आणि लोकांना राहण्याची सुविधासाठी ते योग्य करावा. दीक्षाभूमीच्या बाजूला जो आरोग्य विभागाची जागा आहे त्यांची पण मागणी केली होती. ते म्हणाले की आम्ही मागणी केलेली आहे पण मिळाली नाही आहे. त्याच्या मागचं कारण सांगितलं नाही. तेच आता त्याच्यात पाठपुरावा करायचा प्रयत्न भीम आर्मी करणार आहे आणि उद्यापासून आम्ही त्या कामाला लागणार आहोत. येणाऱ्या काळात नितीन गडकरी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांच्या दारामध्ये आम्ही धरणे आंदोलन करून त्यांना जागा करायचं काम करणार आणि ती जागा घेतल्याशिवाय स्वस्त बसणार. गडकरी असतील, CM फडणवीस असतील किंवा या महाराष्ट्राचे CM एकनाथराव शिंदे असतील, यांच्याकडे पाठपुरावा करून संविधानिक मार्गानं येणाऱ्या काळात त्या जागेसाठी आंदोलन हे सुरू राहील. आम्ही पोलिसांनाही विनंती करतो, ही मार्गी ही नेहमी संविधानिक मार्गानं आपलं आंदोलन करत असते. कुठेही तोडफोड किंवा तोडीफोडीला आमचं समर्थन नसतं आणि दीक्षाभूमीचा हा वेगळा विषय आहे. कारण दीक्षाभूमी ही भारतातच नव्हे तर जगाची आस्था असणारी भूमी आहे. जिथं बाबासाहेबांचे पाय लागलेले आहेत. त्या भूमीला कुठेही धक्का लागू नये, त्या चबुतराला कुठं धक्का लागू नये, त्याला कुठं तडा जाऊ नये, ही भूमिका भीम आर्मीची होती. म्हणून आम्ही 29 तारखेला आमचे प्रशांत बनसोड असतील, गणेश चांचरकर असतील, आमचे जासूदकर असतील, आमच्या नेहाताई असतील, सगळ्या भगिनींनी दीक्षाभूमी समितीला कळवलं होतं. व 1 तारखेला जे होणारं आंदोलन आहे ते मोठं आहे आणि त्याच्या आधी तुम्ही तो निर्णय घ्यावा. परंतु तसं काही केलं नाही. जे काही परवाचं जे हिंसक आंदोलन झालं त्याला जबाबदार दीक्षाभूमी समिती आहे असं मी धरतो आणि पोलिसांनी त्यांची विचारपूस करावी की तुम्हाला माहिती असताना, तुम्हाला कळवलं असताना तुम्ही त्याच्यावरती कुठलाही निर्णय घेतला नाही. शेवटी त्याला गालबोट लागलं आणि सरकारला तो काम थांबवावं लागलं. परंतु भीम आर्मीने त्याच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतला की कुठल्याही पद्धतीचं हिंसक आंदोलन करायचं नाही. म्हणून आम्ही दीक्षाभूमीपासून लांब संविधान चौकात मरण उपोषणाचा निर्णय प्रशांत बनसोड असतील, गणेश चांचरकर असतील, जासूदकर असतील, आमच्या न्यायाताई असतील यांनी तो निर्णय घेतला आणि भीम आर्मी आझाद समाज पार्टी भाई चंद्रशेखर आझाद, भाई विनोद असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही असा निर्णय घेतला की आपण तिकडं न जाता आपण इथं संविधानिक मार्गानं आंदोलन करूया आणि ते आंदोलन आम्ही आज पूर्ण केलं. त्याला यश आलं. प्रशांतजी बनसोड तुमचं उपोषण खऱ्या अर्थानं यशस्वी झालं आहे आणि असंच आंदोलन बाबासाहेबांनी दिलेलं आहे आपल्याला. याच मार्गाला आपण पुढील आंदोलन सुरू ठेवू. येणाऱ्या काळात नितीन गडकरी यांना आम्ही पत्र देणार आहोत. ते मागतील तेवढा टाईम आम्ही त्यांना देणार आहोत. त्याच्यानंतर जर ते झालं नाही तर संविधानिक मार्गानं तोंडावर पट्टी लावून त्यांच्या घरासमोर निदर्शने आंदोलन आम्ही करणार आहोत. पण कुठल्याही घोषणा किंवा चुकीच्या घोषणा देणार नाही. दक्षता देखील भीम आर्मी किंवा आमचे कार्यकर्ते होतील, परंतु ते घेतल्याशिवाय मी थंड बसणार नाही. आज हे मी सांगतो की जागा जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत भीम आर्मीचं हे आंदोलन, आझाद समाज पार्टीचं आंदोलन ते चालू राहील. ते प्रशांत बनसोड असतील, गणेश चांचरकर, नेहाताई, जासूदकर आणि असंख्य कार्यकर्ते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू असणार आहे. आजचं आंदोलन जे पोलिसांच्या आधी आमचे बंदेसाहेब असतील, चोरमले साहेब असतील, CP साहेबांच्याही कानावर त्यांनी टाकलेला हा विषय. त्यांनी DCM साहेबांना कळवलं ना, DCM साहेबांना देखील कळवलेलं आहे आणि महाराष्ट्राकडनं सगळे पेपर्स तिकडे गेलेले आहेत. म्हणजे मला वाटतं येणाऱ्या काळात त्याचाही निर्णय होईल. परंतु होऊ न होऊ भीम आर्मीच्या पद्धतीनं काम करणार आहे. ते निर्णय होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही एवढंच बोलतो. आणि आजचंही उपोषण CP साहेब असतील, CP असतील, आमचे DCP साहेब असतील, आमचे PI साहेब असतील, त्यांच्या सगळ्याच्या शब्दांना मान देऊन आमच्या ज्या काही मागण्या त्यांना सांगितलं त्याच्यावर त्यांनी काम केलं. त्या सगळ्या आमच्या पॉझिटिव्ह गोष्टी बघून
आमचं उपोषण आम्ही स्थगित करत आहोत. येणाऱ्या काळात आम्ही संविधानिक मार्गाने हे काम चालूच ठेवणार आहोत. एवढंच सांगतो. जय भीम, जय संविधान, जय भीम आर्मी, जय भारत.